सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आपल्या साताऱ्यातील समाजसेवी संस्था कर्तव्य सोशल ग्रुप त्यांचे सर्व कार्यकर्ते कासार साहेब, रवी साहेब आणि त्यांच्या संस्थापिका श्रीमंत छत्रपती वेदांतिका राणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज लोकांची गरज आणि त्यांची काम करण्याची पद्धत या दोन्ही गोष्टीचा मेळ घालून गोडोली या सभागृहात आज नेत्र चिकित्सा शिबिराचं नियोजन केलेलं आहे। नेत्र चिकित्सा शिबिरासाठी कर्तव्य सोशल ग्रुप आणि नंदादीप हॉस्पिटल सांगली येथील डॉक्टर या ठिकाणी उपस्थित झाले। आता जवळपास 50 लोकांचं डोळे तपासणीचं काम झालेलं आहे। त्या फक्त तपासून नाही तर त्याच्यानंतर कॅटरिंग सारख्या सर्जरी सुद्धा मोफत केल्या जाणार आहे आणि असा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। गोरगरिबांना डोळ्याचे ऑपरेशन करायचं म्हटलं तर लाखो रुपये खर्च येतो। हा खर्च कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून लोकांसाठी पूर्णपणे मोफत केला जाणार आहे। यासाठी आमच्या गोडोलीतील अत्यंत कर्तव्यशील असे धडाडीचे कार्यकर्ते रवी पवार यांनी कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी हा नियोजन केलेलं आहे। याचा बऱ्याचशा लोकांनी आता पण फायदा घेतला आहे। आज दिवसभरात दुपारी 2 पर्यंत सगळी मंडळी येतील, त्यांना या आरोग्य शिबिराचा, या नेत्र चिकित्सा शिबिराचा लाभ मिळणार आहे। मी याबद्दल कर्तव्य सोशल ग्रुपचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते कासार साहेबांचा त्यात प्रमुख उल्लेख करावा लागतो। प्रत्येक ठिकाणी कर्तव्य सोशल ग्रुपचं जे काम करत असताना स्वतःचं काम सोडून समाजासाठी वेळ देणारी ही मंडळी आहेत। यांना खूप खूप शुभेच्छा। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आमचे काटकरांना उपस्थित राहिले, त्यांचेही गोडोलीतील प्रत्येक कार्यक्रमात सहभाग असतो। आपण सर्वजण या शिबिराला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचंच मनापासून आभार। आणि सांगलीचं नंदादीप हॉस्पिटलच्या माध्यमातून साताऱ्यात ऐतिहासिक गोडोलीमध्ये जे नेत्र तपासणी शिबिर होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। एक रुग्ण जर डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये गेला तर कमीत कमी तपासणीसह त्याला 1,5-2 हजाराचा खर्च करावा लागतो, तो या माध्यमातून वाचणार आहे। एवढंच नाही तर कर्तव्य सोशल ग्रुपनं आजपर्यंत गेल्या 10-15-20 वर्षाच्या काळखंडात अनेक सामाजिक उपक्रम राबवले, त्यातलाच हा उपक्रम आहे। कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे भोसले वहिनी साहेब, त्यांचे सर्व टीम खरं तर समाजासाठी राबत असते। या ऐतिहासिक गोडोलीत गेले 25 वर्ष रक्तदान शिबिराचं काम गोडोलीकरांनी सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांच्या माध्यमातून केलं जाते। तसंच हा एक उपक्रम आहे।
गोडोलीतला एकंदरीत जर त्याचा प्रतिसाद पाहिला नेत्र तपासणी शिबिराचा तर अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय। अशाच पद्धतीची सामाजिक काम या पुढे देखील गोडोलीकरांच्या हातून व्हावं आणि गोरगरिबांची त्या निमित्तानं सेवा करण्याची संधी सोशल ग्रुपला मिळते हेही तितकंच महत्वाचं आहे। या गोडोलीसाठी खरं तर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजे यांचंही फार लक्ष असतंय आणि गोडोलीकरांच्या विकासासाठी गोडोलीकरांच्या एकंदरीत सामाजिक कामात त्यांचा फार मोठा सहभाग असतो आणि नेहमीच त्यांचंही म्हणजे पाठीवर थाप असते। त्या पद्धतीने गोडोलीकरही त्यांच्यावरच प्रेम करतात। या कार्यक्रमामुळे कमीत कमी 100-500 लोकांना जरी आज तपासणी झाली तरी मोठ्या प्रमाणावर एक सामाजिक सेवा समाजसेवेच्या माध्यमातून एक मोठं आदर्श निर्माण केला जाईल, आदर्श निर्माण होतोय। हीच जर थीम संपूर्ण मतदारसंघात राबवली तर निश्चितपणाने त्याचा फायदा मतदारसंघातील गोरगरीब लोकांना होईल आणि बाबाराजे करू शकतात, कारण एक समाजाची नाळ जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। निश्चितपणानं भविष्य काळात देखील अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम राबवले जातील। जेवढे आजार त्या पद्धतीचे जर खरं तर डायबिटीस असेल किंवा बीपी शुगर असेल अशा पद्धतीची जरी शिबिरं एखाद्या फिजिशियनला किंवा एखाद्या मोस्ट हॉस्पिटलला जरी जोडून ही कामं केली तरी समाजाची फार मोठी सेवा यातून होईल आणि सोशल जे कर्तव्य सोशल ग्रुप आहे तो निश्चितपणानं अशा पद्धतीचं काम करेल आणि करत राहील एवढी अपेक्षा आपण सगळेजण व्यक्त करूया। आम्हाला इथं बोलवलं आणि या शिबिराची एक आम्हाला संधी दिली त्याबद्दल गोडोलीकरांचं निश्चितपणानं आभार मानतो। नमस्कार। आज माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या वेदांतिकाराजे भोसले वहिनी साहेब यांच्या कर्तव्य सोशल ग्रुप आणि नंदादीप आय क्लिनिक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर गोडोलीकरांसाठी आयोजित केले आहे। त्याचा गोडोलीकरांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करते आणि रवी भाऊंना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते। धन्यवाद। ओके, थँक्यू। शुक्रवारी तिथे भेटा। शुक्रवारी उजव्या डोळ्यासाठी दाखवायचं। माझी दळणाची कटकट मिटली। ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जीकेम आटा चक्की। जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। पुढे थोडंसं झालं। पाणी सारखं येतं। हा डोळा बंद करा। कर्तव्य सोशल ग्रुप तर्फे माझा माहितीप्रमाणे हा गोडोलीतला 7वा का 8वा कॅम्प आहे। आतापर्यंत आम्ही कर्तव्य सोशल ग्रुपच्या नावाखाली गोडोलीत दरवर्षी किंवा 3-4 वर्षातून एकदा हा कॅम्प घेतो
आदरणीय वैरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कॅम्प असतो आणि आमचे मंत्री महोदय आदरणीय म्हणजे आमचे दैवत सातारकडे दैवत यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व कर्तव्य सोशल ग्रुपच्या आमच्या मार्गदर्शिका श्रीमंत छत्रपती सौ वैरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली कर्तव्य सोशल ग्रुप तर्फे हा मोतीबिंदूचा कॅम्प घेण्यात आलेला आहे। आणि या कॅम्पला आमचे ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक माझे गुरुवर्य सरदारला काटकर, गोडोरी गावचे माझे ज्येष्ठ आदरणीय व्यंकटराव मोरे, शेखर मोरे पाटील नगरसेवक शेखर मोरे पाटील आणि आमचे जगताप कंपनी आणि आमची मोरे आणि चेतन जाधव, रोहित कुसपे, बंटी सुर्वे, संतोष गुरे आमचे यांच्या माध्यमातून सौ पूनमताई निकम, रुपालीताई घाडगे, वैष्णवीताई कदम, प्रिया नाईक, संगीताताई जाधव या आमच्या ज्या मार्गदर्शिका आहे यांच्या नेतृत्वाखाली हा कॅम्प इथं गोडोरी गावात यशस्वी करण्यात आलेला आहे। आणि इथं सरासरी 117 रुग्णांची तपासणी करण्यात आली। त्यातले जवळजवळ 27 पेशंट मोतीबिंदूचे सापडलेले आहे आणि त्यांच्या ऑपरेशन करण्यासाठी आम्ही आता गाडी येणार आहे। त्या गाडीतून नंदादीप हॉस्पिटल सांगली यांच्या माध्यमातून ती गाडी आलेला आहे। त्याच्यामध्ये ते पेशंटला घेऊन तिथं जाणार आहे आणि 2 दिवसांनी परत हा इथं आणून सोडण्यात येणार आहे। आणि हा काम यशस्वी केल्याबद्दल मी सगळे गोडोरीकर असो, कावडी पुलाकर असो किंवा आमचे गोरेबार मैदान, सावरगरवाले, आमचे गुले कंपनी, जगताप कंपनी असो, जाधव कंपनी या सर्वांचे मी आभार मानत आहे की यांनी या कॅम्पला बहुमूल्य वेळ देऊन जे सहकार्य केलं आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीशी सगळ्यांनी राहुल त्याला म्हणजे त्यांच्या माध्यमातून या गोडोरी गावात आम्ही जी प्रगती करण्यात आलेली आहे। आणि दुसरे अजून एक आनंदाची गोष्ट सांगतोय, काल बातमी मला एक कळाली की आदरणीय आमचे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रामराव पवार नगर मधून पॅरेंट स्कूल मधून डायरेक्ट दक्षिण दरवाजा मागे जो रस्ता एक मंजूर केलेला आहे नवीन डीपी मध्ये, त्या रस्त्यामध्ये कास म्हणजे थोडक्यात कासला जाणाऱ्या लोकांचं म्हणजे थोडक्यात तिथं गोरीबाच्या लोकांना तो एक शॉर्टकट रस्ता झालेला आहे आणि विशेष म्हणजे घाटाई देवीपासून एक तो रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे। तर तिकडच्या लोकांना जे स्थानिक जे कास धरणातून जावं लागत होतं ते आता डायरेक्ट घाटाई देवीतून राजमा हा निधी असतो तो आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विशेष ताकद राहून त्यांच्या माध्यमातून तो पूर्ण केलाय। त्यामध्ये त्यांचे मनापासून आभार मानतोय आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे बारीक लक्ष असते कुठल्या गोरीबार असो, कुठल्या गोडोरी गाव असो किंवा कुठल्या विकास कामात एकचं बारीक लक्ष असतं। त्यांच्या मनापासून धन्यवाद की आमच्या गोरीबारचा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला आणि कासकारांच्या म्हणजे जावडीकर, बांबरोडी यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो। आता सकाळी जो कॅम्प आपला झाला कर्तव्य सोशल ग्रुपचा तो सगळ्यात मोठा यशस्वी झालेला आहे कॅम्प। प्रत्येक रुग्णाला आता नंदादीप हॉस्पिटल सांगली इथं सगळ्याला गाडीतून घेऊन चाललेलं आहे। आज तिथं नंदादीप हॉस्पिटल सांगलीमध्ये पोहोचण्यात येईल। तिथे गेल्यानंतर आजच्या दिवस ठेवण्यात येईल, नंतर उद्या त्याला डोळ्यात ड्रॉप्स टाकून ऑपरेशन करण्यात येणार आहे आणि परवा दिवशी इथं प्रत्येक नातेवाईकाला सोडायची जबाबदारी नंदादीप हॉस्पिटलची आहे। मी स्वतः इथं आहे, रोहित खुसपे आमचे, विलास कासार आहे। तरी नातेवाईकांनी कोणाला काय वाटलं डायरेक्ट माझा फोन नंबर आहे रोहित खुसपेचा घेऊन ठेवा, आम्ही स्वतः त्याला घरपोच पोचवायची जबाबदारी आमची। आणि हा कर्तव्य सोशल ग्रुप आदरणीय वैरी साहेब यांचा कॅम्प आहे। वैरी साहेबांच्या आशीर्वादाने हा कॅम्प यशस्वी झालेला आहे। प्रत्येक मोतीबिंदू रुग्णाला एवढीच विनंती आहे की आपलं वैरी साहेबांच्या कृपेने आणि आमचे आदरणीय मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कृपेने हा कॅम्प झालेला आहे। आणि यांचं बारीक लक्ष असतं, सातारा जिल्हा असो किंवा महाराष्ट्र राज्य असतो, प्रत्येक ठिकाणी जर मोफत मोतीबिंदू जर काय असेल, कोणाला अडचण असेल तर बिंदास आम्हाला कॉल करत जावा। आम्ही आमच्या कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून हा कॅम्प घ्यायला ते इथून पुढे